स्वातंत्र्य प्राप्तीनंतर या देशामध्ये राजकीय क्षितिजावर अनेक स्थित्यंतरे झाली. अनेक महासत्ता आल्यानी गेल्या. अनेक राजकीय प्रवाह नव्याने आले. अनेक राजकीय प्रवाह क्षीण होत गेले. काही संपून गेले तर काही संपण्याच्या मार्गावर लागले. परंतु अंतर्मनाने खोलवर जर विचार केला तर अजूनही गावकुसाबाहेर राहणारा, फक्त उदरनिर्वाहासाठी गावोगावी भटकती करणारा समाज सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय जाणीवांपासून मैलोगंती दूर राहिलेला आहे. प्रतिष्ठा काय आहे? प्रतिष्ठा काय आहे, सत्तेत काय शक्ती आहे हे तर त्यांना माहीत नाहीच नाही. पण आजही उपासमारीचे जीवन जगून पारंपरिक व्यवसायाचे जतन करीत अज्ञानाच्या अंधकारात चाचपडत तो राहिलेला आहे. गुन्हेगारीच्या जाळ्यात, अंधश्रद्धेच्या भयानक शापामुळे तो अडकत राहिला. डोंगर दऱ्यात राहणारा आदिवासी शिक्षणापासून वंचित राहिला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शहरातील नागरिकांची प्रगती झाली, पण ग्रामीण भागातील मानवी समाज भटक्या, विमुक्त आदिवासी बहुजन समाजाला बेकारीच्या व उपासमारीच्या खाईत लोटल्या गेले. अशा उपेक्षित समाजाकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, शासन प्रशासनांनी लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. त्यांच्यामध्ये शिक्षण, संस्कार, राजकीय, आर्थिक जाणीव निर्माण करून त्यांच्या खरे तर आर्थिक समस्यांना अग्रक्रम देऊन त्यांना त्यांचे अधिकार देणे काळाची गरज आहे. भारतीय संविधानाशी खऱ्या अर्थाने इमान राखायचे असेल तर शासनकर्त्यांनी या उपेक्षितांकडे विशेष लक्ष देणे देश हिताचे आहे. भारतीय संविधानानुसार समान तत्व, समान संधी उपलब्ध करून देऊन त्यांच्यामध्ये असलेली अंधश्रद्धा, अज्ञान समूळ नष्ट करून त्यांना डोळस बनविणं अतिशय गरजेचं आहे, कारण ते या देशाचे नागरिक आहेत. त्याचप्रमाणे शेतीवर अवलंबून असलेला कृषक समाज फार मोठा घटक आहे आणि तो खेड्यात वास्तवास आहे. त्यामुळे हा ओबीसी समाज शिक्षणापासून काही अपवाद वगळून कोसो दूर आहे. या ओबीसी समाज घटकाला शिक्षण नसल्यामुळे धार्मिक वेडेपणा आणि जातीय संघर्ष विकोपाला जाऊन हा समाज आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अधिकारापासून वंचित राहिलेला आहे. संख्येने जास्त असून ओबीसी समाज शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या अतोनात मागे पडला. त्याचा पाहिजे तो विकास झालेला नाही. आज स्वातंत्र्याचं अर्धशतक उलटून गेल्यानंतरही त्याला जाग आली. आतापर्यंत त्यांना धूर्त राजकीय कावेबाज समाज बांधवांनी मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवलेले होते. परंतु परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि त्यांना आज आपल्या मूलभूत प्रश्नांविषयी महत्त्वता कळली. आज आपल्या हक्क अधिकाराची जाणीव झाली.
तो आज मराठी सेवा संघाच्या माध्यमामधून मराठा हा पेटून उठलेला आपल्याला दिसतो. आज सर्व क्षेत्रात तो शासनाला आरक्षण मागू लागला, भांडू लागला. त्यासाठी ही परिवर्तनाची नांदी आहे. कर्मकांडाच्या अनिष्ट अशा जाळ्यात गुरफटलेला ओबीसी समाज त्यातून बाहेर निघू लागला. तो महापुरुषांच्या विचारानं जगू लागला, वागू लागला. आज ते विचार त्याला पटू लागले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आज सगळ्या बहुजन समाजाला, 85% समाजाला पटू लागलेले आहेत. त्या विचाराविषयी त्याला आदर निर्माण होऊन ते तत्व अंगीकारून आपल्या रीतशीर मागण्यांसाठी आजचा तरुण, मग तो SC असो, ST असो, ओबीसी असो, तो बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा, जाणणारा झाला आणि रस्त्यावर उतरून तो भांडू लागला, आपल्या हक्कासाठी संघर्ष करू लागला.